सर माहिती आहे का कसं आहे, पेशंट आजारी पडला. हा आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरला कसं होतं, तिथे गेल्यानंतरला कोणती गोष्टीची उपलब्धता अवेलेबल नसते. डॉक्टर नाही मिळत. ह्या वारी या, त्या वारी या. पेशंटला मेडिसिन देऊन ते कसं परत बोलवतात. याच्यासाठी बोलतात म्हणजे पुढे जायला लागेल, सिल्वासा जायला लागेल किंवा नाशिकला जायला लागेल. बरोबर? मग डॉक्टरांना इथं आमच्या एरियामध्ये उपलब्ध करून द्या असं. बरोबर आहे? सोय मिळत नाही तेवढी. तेवढी सोय मिळत नाही. आम्हाला सिल्वास किंवा एखाद जास्त सिरियस असला तर नाशिकला पाठवतात मग. नाशिकला मग काही आपल्या आपल्या आदिवासी भागामध्ये काही लोकांचा असा विचार आहे, नाशिकला गेल्यानंतर नाश होतो ना, माणसाचा नाश होतो. बरोबर? तिथेपर्यंत पोहोचता पोहोचता तो माणूस म्हणजे राहतो किंवा नाही राहत, असा हा माणसाचा गैरसमज असतो. पण ते आता तेवढा लांबपर्यंत रस्ता वगैरे खराब आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग आमच्या एरियामध्ये जव्हार सांगा किंवा डहाणू, कासा, विक्रमगड हे जे एवढे एरिया आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये तेवढ्या एरियामध्ये डॉक्टरांची आमची उपलब्ध करून द्या असं. म्हणजे आता सिटी स्कॅन करायचं असेल किंवा काय सोनोग्राफी वगैरे असेल, एखादा म्हणजे प्रेग्नेंट लेडीज असेल, त्यांचं जेवढं हे आहे सोयी. आता कोणी बोलतं लेडीज असल्यानंतरला बोलतं सिझर करायला लागेल, हे करायला लागेल. नॉर्मली डिलिव्हरी होते, पण त्याची तेवढे डॉक्टरांची कॅपॅसिटी नसते. पण तिथे नॉर्मली त्यांच्यासाठी तेवढ्या हे गोष्टी हे करायला पाहिजे तसं त्यांनी.